नीट परीक्षा आंदोलनासंदर्भामध्ये राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही। विद्यार्थ्यांवर दाखल असलेले किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार। विद्यार्थ्यांवर आंदोलन काळामध्ये दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीसांनी गृह विभागाला हे आदेश दिले आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, नीट परीक्षेसंदर्भात जे आंदोलन झालं त्यामध्ये विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल करणार नाही असं आश्वासन देण्यात आलं होतं आणि आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तसे आदेश गृह विभागाला दिलेत। बरोबर आहे। गेल्या 8 दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन जाहीर सुरू होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलन, तरुणांच्या आंदोलन सुरू, तेव्हा काही गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। हे गुन्हे रद्द करण्याचे आदेश जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आपल्याला पाहायला मिळेल। आणि ज्या पद्धतीने इतर राज्यांनी काही गुन्हे जे आहेत ते विद्यार्थ्यांबाबत घेतले आहेत, तसं महाराष्ट्र सुद्धा आता हे मागे घेईल असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि गृह विभागाला तसे आदेश जे आहेत मुख्यमंत्र्यांनी दिले। विद्यार्थ्यांच्या आंदोलन काळात जे आहे ते रद्द करा निर्देश किंवा आदेश ते मुख्यमंत्री गृह विभागाला दिले आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच, धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः गृह विभागाला हे आदेश दिले आहेत।